चंद्रपूर शहरातल्या एका नाल्यावर बांधलेली भिंत आज विधानसभेत चांगलीच गाजली। यावरून सत्ताधारी आमदार भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनीच मंत्र्यांना धारेवर धरलं। असं नेमकं काय आहे या भिंतीमध्ये, यावरून नेमका वाद का होतोय, पाहूयात एक रिपोर्ट। दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? द्विअर्थी उत्तर देऊ नका। ठीक आहे, ते बांधकाम चुकीचं झालेलं आहे। एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी हा 98 लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे। नाल्यात एका वादग्रस्त भिंतीच्या बांधकामावरून सत्ताधारी सुधीर मुनगंटीवारांनी त्यांच्याच सरकारला धारेवर धरलं। जलसंधारण मंत्री संजय राठोडांनी यावर गोल उत्तर दिलं। मात्र भाजपच्या मुनगंटीवारांच्या मदतीला काँग्रेसचे वडेट्टीवारही धावून गेल्यानं हा वाद अजून अधोरेखित झाला। ही शासनाने हमी दिली पाहिजे। ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी झालं। काही बोलताना सुधीर भाऊंना मर्यादा। सभागृहात काय घडलं, त्याआधी वाद नेमका काय आहे ते समजून घेऊ। हा चंद्रपूर शहरातल्या आकाशवाणी भागामधला नाला आहे। इथल्या नाल्यामुळे पुराचं कारण देत सरकारनं जवळपास 1 कोटी खर्चून एक भिंत उभी केली। हा आधीचा फोटो आहे आणि हा फोटो भिंत बांधल्यानंतरचा आहे। नाल्याचा नैसर्गिक प्रवाह रोखून भिंत थेट नाल्यातच बांधल्याचा आरोप आहे। सरकारच्या दाव्यानुसार इथल्या लोकवस्तीमध्ये पुराचं पाणी शिरत असल्यानं ही भिंत बांधली गेली। मात्र आरोपानुसार भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी त्यांच्या एका व्यापारी मित्राच्या बंगल्यासाठी सरकारी निधीचा गैरवापर केला, कारण नाल्याच्या बाजूलाच हा प्रशस्त बंगला आहे आणि लोकवस्ती पाठीमागे आहे। शिवाय भिंत फक्त इथून सुरू होऊन इथपर्यंतच बांधण्यात आली आहे। त्यामुळे पुराच्या आळून आमदार जोरगेवारांनी आपल्या मित्राच्या बंगल्याला संरक्षण दिल्याची चर्चा होतीये। माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ, आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं, एस म्हणायचं असतं। आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुरीय आहे त्यांनी चूक केली, त्याला तुम्ही निलंबित करणार आहात का? नंबर 2, याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय, त्या नाल्याची रुंदी किती आहे, त्या नाल्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय, याची मोजणी भूमी अभिलेख कडून करणार आहात का? आणि नंबर 3, त्या नाल्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही, यासाठी तो नाला योग्य पद्धतीने बांधणार आहात का? नाल्यालगत जी लोकवस्ती आहे, दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं। विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू। अध्यक्ष महोदय, तो नाला जितका रुंद होता तेवढाच राहील याची काळजी खबरदारी शासन घेणार आहे का? एवढंच आहे अध्यक्ष महोदय। सजेशन फॉर ऍक्शन। नाही, तुम्ही आता अध्यक्ष महोदय नैसर्गिक नाला आहे। मंत्री महोदय, अध्यक्ष महाराज, मला आज खरं तर या सभागृहामध्ये हा एक मंत्री महोदय आमचे मित्रही आहे। नैसर्गिक जो नाल्याची रुंदी आहे ती कायम असावी, ही सजेशन फॉर ऍक्शन काय? हे ऍक्शन, ओनली ऍक्शन, नो रिॲक्शन असं असलं पाहिजे। मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नाल्याची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील, ही शासनाने हमी दिली पाहिजे। ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी झालं। दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? हे द्विअर्थी उत्तर देऊ नका। निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या। मंत्री महोदय, जे आता सुधीर भाऊने आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करावी। सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा रोख आणि उत्तर यामध्ये तफावत आहे। हा नाल्याला जी संरक्षण भिंत बांधली ती लोकवस्ती आहे त्या बाजूला बांधायला पाहिजेत की अपोजिट साईडला बांधायला पाहिजे? जरा फोटो मागवा, माहिती घ्या आणि मग उत्तर द्या। अधिकाऱ्यांना जी संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची 2 घरं आहेत फक्त, कुणाच्या तरी इच्छेसाठी, संरक्षणासाठी, बंगल्याच्या त्याची जागा वाचवण्यासाठी, त्याला लेआउट टाकून उद्या प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी
या संरक्षण भिंतीची निर्मिती केली. त्या व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी हा 98 लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे. दैनिक लोकसत्ताच्या बातमीनुसार जून महिन्यातच गुणनियंत्रण विभागानं या कामाची चौकशी सुरू केली आहे. स्थानिक लोकांनी या भिंतीमुळेच पुराचा धोका वाढल्याचा आरोप केलाय. शिवाय सरकारच्याच पैशातून नाल्यामध्ये अतिक्रमण झाल्याचाही दावा होतोय. दरम्यान विधानसभेवेळीच किशोर जोरगेवारांनी भाजपत प्रवेश करून चंद्रपूरची आमदारकी मिळवली. त्यांच्या पक्षप्रवेशाला आधी मुनगंटीवारांचा तीव्र विरोध होता. नंतर मात्र मुनगंटीवारांच्याच हस्ते जोरगेवार भाजपवासी झाले. आधी भाजप, नंतर शिवसेना, त्यानंतर काँग्रेस, मग अपक्ष आणि पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास जोरगेवारांचा राहिलाय. तुर्तास भाजपच्या मुनगंटीवार आमदारांच्या नावाऐवजी भिंत बांधणाऱ्या अभियंत्यावर सरकार कारवाई करणार का म्हणून सरकारला विचारतायत. तर काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांना मर्यादा असल्यामुळे ते बोलू शकत नसल्याचा दावा केलाय. भाजपचे आमदार जोरगेवार यावर काय प्रतिक्रिया देतात आणि सरकार या बांधकामावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.